हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर आता सध्या सकाळचं काम चालू आहे, तर मुलांसाठी जरा वेगळं काहीतरी खायला बनवावं असं वाटत होतं. आणि आजचा दिवस खरंच खूप खूप हेक्टिक गेला. आणि बघताय ना, बाहेर खूपच ऊन आहे. हेक्टिक गेला आणि काही लोकांच्या काही चुकांमुळं ना आपल्याला खूप सारं नाही का हेक्टिक जातो, खूप सारं ताण पण पडतं नाही म्हणलं तरी. तर ते पुढे सांगेनच मी तुम्हाला का बोलते मी असं. तर त्याच्या आधी बघा, हे ते मी असं मस्तपैकी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. तर एक वेगळ्या पद्धतीने भाजी तुमच्यावर पण शेअर करते आणि मुलांना पण जरा वेगळं काहीतरी होईल, कारण बटाट्याचे वेगवेगळ्या आपण भाज्या केल्या ना पोरांना आवडतात, नाही असं नाही. त्यामुळे म्हणलं चला आता मुलांना आपण नवीन काहीतरी करूया आणि तुमच्यावर पण शेअर करूया. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते नितळायला ठेवलेले आहेत मी तिकडे. त्यानंतर जे काय फ्रीजमधलं सकाळची साय वगैरे काढलेली होती ना, ते पण आता फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेत आहे. जिथल्या तिथं ठेवलं ना जरा बरं पडतं. त्यानंतर एका कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे. थोडं ह्यामध्ये तेल जास्त लागतं. त्यानंतर जसं नॉर्मली फोडणी देतो तशी ते फोडणी दिलेली आहे. जिरी, मोहरी, लसूण अद्रकची पेस्ट, त्यानंतर हिरवी मिरचीचं मी ते घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेले आहे. हिरवी मिरचीची पेस्ट करून घाला, छान लागतं बघा. आणि त्यानंतर बघा ह्यामध्ये जे बटाट्याचे काप केलेत ना ते घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खरं सांगते, एकदम टेस्टी आणि यम्मी अशी ही भाजी होते. तर सगळं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये हळद वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे. त्यानंतर थोडंसं, अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर म्हणलं चला दही तोपर्यंत ते वाफतंय, तोपर्यंत इथे दही मी विरचण लावत आहे. तर सिरॅमिकचे हे जे काही भांडी आहेत ना, कोटून आणलेले आहेत, एका मॅडमची कमेंट आली होती. तर मी ॲक्च्युली हे ऑफलाईनच घेतलेले आहेत, ऑनलाईन वगैरे नाही घेतलेलं. मिठाची भरणी आहे ती घेतली होती मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून. तर तुम्हाला हवी असेल तर लिंक सांगा, मी देईनच. आणि त्यानंतर बघा, ते बटाटे तिकडे वाफायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून खूप असं आपल्याला हे करून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर इकडे दूध वगैरे तापायला ठेवत आहे. आणि आजचा दिवस खरं सांगते खूप हेक्टिक गेलेला आहे. कारण की आता बघा, 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, CETचा पण रिझल्ट लागेल. त्यामुळे इतकी धावपळ सध्या चालू आहे ना, वेळच कमी पडतो. आणि त्यामध्ये व्हिडिओ करा, शूटिंग करा, त्यात एडिटिंग करा, हे सगळं काही थोडंसं माझं हेक्टिक चाललेलं आहे बघा. त्यानंतर भांड्यांचं तुम्ही नाही म्हटलं तर ढिगारा खूप सारा पडतोच बघा. त्यानंतर मिठाचं म्हणजे तिथं ठेवून घेतलं. आणि हे बघा थोडंसं वाफल्यानंतर ह्यामध्ये चिली फ्लेक्स, ओरिगानो घालून घेत आहे. आणि खरं सांगते हे ऑप्शनल आहे, पण घातलं तर मुलांना जास्त आवडेल ह्यासाठी मी घालून घेत आहे. आणि एकदम यम्मी टेस्टी असं होतं बघा. परत हे सगळं काय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. परत ह्यावरती झाकण ठेवून 1-2 वाफ आणून द्यायच्या. एकदम मस्त यम्मी टेस्टी लागते बघा. तर हे बघा एकदम छान यम्मी टेस्टी झालेलं आहे. तर हे नुसतं पण खाऊ शकता, वरण भातच्या साईडला पण तोंडी पण लावू शकता, नाही तर चपातीवर पण खाऊ शकता. मस्त यम्मी टेस्टी पण लागतं बघा. त्यानंतर बघा मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि तो जो घरचा होता ना येल्लो ड्रेस, खूप जुना झालेला होता ना, त्यामुळे मी थोडंसं चेंज वगैरे केलं. स्कार्फ वगैरे बांधून घेत आहे, चाललेली आहे बाहेर. तर बाहेर कुठे चालले तुम्हाला पुढे समजणारच आहे. तर तनिषा तेच म्हणत होते, तू कॅप वगैरे बघ. ॲक्च्युली त्याकडे कॅप आमच्या खूप साऱ्या होत्या, पण वेअरहाऊसला ठेवलं होतं ना, तेव्हा सगळ्या कॅप वगैरे गायबच झाल्या नाही म्हणलं तरी. त्यानंतर मी त्याला कॅप शोध म्हणलं, तर तो कॅप शोधत वगैरे होतं. त्याला म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेतलेत ना तेच बघ. कारण काय होतं म्हणजे एखादी गोष्ट जरी राहिली ना, नंतर आणखी प्रॉब्लेम येतो ह्यासाठी. त्यानंतर बघा हे घेतलेलं आहे मी तिथे रिपेअर करायचं. आणि खूप दिवस झाले हे बंद पडलेलं आहे. तर म्हटलं चला हे पहिला रिपेअरला वगैरे टाकून घ्यावं. तर मी घेतलेलं आहे. चला आता मी जाते आणि पुढे तुम्हाला दाखवेन मी कुठं चाललेले आहे वगैरे ते सगळंच. त्यानंतर खूप दिवस झाले मी तर गाडी चालवलेलीच नव्हती. तनिषा जास्त गाडी चालवतो माझी. आणि तिथे बघा मग पेट्रोल, त्याला तेच ओरडत होते, अरे पेट्रोल वगैरे भरत जा, जरा लक्ष ठेवत जा. कधी बाहेर पडली तर पडलो आपण, आणि गाडी जर बंद पडली पेट्रोलमुळे तर फार अवघड होतो बघा. त्यामुळे मी त्याला म्हणत होते पेट्रोल वगैरे भरत जातं. आमचं पेट्रोल वगैरे भरलं आणि जिथं आमचं काम होतं ना तिथं आम्ही आता सध्या पोहोचलेलो आहोत. प्रचंड असं ऊन आहे बघा पुण्यामध्ये,
काहीच करू शकत नाही. इतकं ऊन आहे ना, घराच्या बाहेर पडणं म्हणजे सुद्धा खूप मुश्किल आणि हेक्टिक झालेलं आहे बघा. तर हा आहे माझा मोठा मुलगा आणि मीच आलेलो आहोत आणि छोट्या मुलाला घरीच ठेवलं, कारण की ऊन खूप होतं ना, त्यामुळे म्हटलं त्याला घरीच बस. त्याला पण यायची इच्छा होती, पण उन्हामुळे मीच नको म्हटलं की कशाला उगं काही काम वगैरे नाही आहे तर कशाला ना. तर डोमॅसिल जे आहे ना ते आम्ही इथे आलेलो होतो सेवा केंद्रामध्ये, की गव्हर्मेंटचं ऑफिस आहे तिथे आलेले होते. तर काय करणार ना, थोडंसं काम करावंच लागणार आहे ना त्यासाठी. तर इथं आले तर त्यांनी आधी आलं होतं त्यावेळेस ते म्हणले सगळे डॉक्युमेंट वगैरे एक डॉक्युमेंट राहिलं होतं ते घेऊन या. तर घेऊन आलं तर आता म्हणतात की इथं काम होत नाही, तुम्ही ज्या एरियात राहता ना तिथे होते. मग आम्ही आधी आलेलंच होतं, तर मग त्यावेळेस त्यांनी सांगायचं होतं की ते होणारच नाही तुमचं काम वगैरे. सगळे डॉक्युमेंट चेक केले आणि एक डॉक्युमेंट नव्हतं म्हणून माघारी पाठलं होतं गेल्या आठवड्यामध्ये. आणि आता त्यांनी डॉक्युमेंट सगळं घेऊन आलो तर म्हणतात की इथं होत नाही तुमच्या एरियात. त्यांनी एक ऑफिसचं नाव सांगितलं तिथं होईल. हे असं असतं बघा. मग त्यावेळेस सांगितलं असतं आम्ही इकडे उन्हात यायचं गरज लागली नसते ना. पण काय बोलणार ह्या लोकांना, हे कामं पण म्हणजे डॉक्युमेंट बघितले, आम्ही कुठे राहतो बघितलं. मग त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना की तुम्ही तिकडेच करा, इकडे काय तुमचं होणार नाही काम वगैरे. पण त्या लोकांना काही फरक पडत नाही आपण कुठून आपल्याला त्रास होतो न होतो, तिथं AC मध्ये बसून त्यांचे नखरे सुरू असतात. तर असो, काय करणार ना आपण असं असल्यानंतर. तर आता चाललेलं आहोत जिथं ऑफिस आहे ना, मी तनिषा तेच म्हणलं की आता आपण आलोच आहे बाहेर तर सगळे कामं वगैरे करून जाऊ. तर डोमेसिलचं जे ऑफिस आहे ना तर तिकडे आम्ही जातो आणि तुम्हाला भेटतो. तर आमच्या एरियातलं इथं आलेलं आहोत आणि बघूयात इथे काम झालं खरं तर आमचं खूप छान पद्धतीने. खूप छान ह्यांनी आम्हाला सांगितलं, सगळं व्यवस्थित सांगितलं. परत फॉर्म भरायला लावला, तो फॉर्म मी भरला आणि सगळं काम व्यवस्थित झालं. ते मला 8 दिवसात तुमचं डोमिसाईलचं सर्टिफिकेट वगैरे येऊन जाईल. नंतर आधार कार्डचं मग त्याचं जे काय डिजिटल होतं ना ते पण करून टाकलं. आणि ऊन खूप आहे बघा आणि उन्हाने खूपच त्रास होतो. नाही म्हटलं तरी भर दुपारी बाहेर पडायचं म्हणजे ना खूपच असं हेक्टिक झालेलं आहे बघा. तरी मी पाण्याची बॉटल वगैरे आणलेली आहे आणि कुठे उतरेल तिथं आम्ही पाणी पित होतो दोघं पण. माझं सवयच लागलेली आहे पाण्याची बॉटल घेऊनच बाहेर पडायचं वगैरे. त्यात हा स्कार्फ घेतला, कारण तनिषला किती कॅब घे म्हटलं घेतला नाही. आणि त्याला म्हणलं हा स्कार्फ बांधतो माझा, तरी पण तो बांधायला तयार नव्हतो. मम्मा नसतो, मुलींचा स्कार्फ मी बांधणार नाही. तर माझ्या डोक्यावरतीच बघताय ना ऊन कसं दिसतंय, झाडाच्या मधून एकदम माझ्या डोक्यावर दिसत आहे बघा. त्यानंतर म्हणलं त्याला पाणी वगैरे पिऊन घे. तो त्याच्या पापाला फोन करून सांगत होता की काम वगैरे झालं वगैरे. सगळ्या गोष्टी झाल्या की पटकन पापाला फोन करून सांगायची तुला सवयच आहे. त्यानंतर बघा मी पण पाणी पिले वगैरे, त्याला पण दिलं. आणि एकदम ऊन जास्त असल्यामुळं बघा खूपच हेक्टिक जातं. आणि चला आता आम्ही घरी जातो आणि तुम्हाला भेटते मी नंतर. स्वतः किती पण गाडी चालवा, पण मुलाच्या मागे गाडीवर बसण्याची जी मजा आहे ना, खरं सांगते फ्रेंड्स, ती मजा कशातच नाही. ज्यावेळेस मुलं मोठी होतं ना त्यावेळेस आपल्याला खरं जाणवतं. हाय रे गरमी, हाय रे गरमी. तोंड तू थंड पाण्याने. हो, थोडंसं इथं गाणं वगैरे गुणगुणलं. माझा मुलगा म्हणतो की बघ मम्मा तुझं काय मस्ती, एवढी गरमी चाली तरी पण तुला गाणं सुचतं. त्यानंतर बघा जे काही टाकायला गेले होतं ना ते काही काम झालंच नाही, कारण की तिथं ना दुकानच बंद होतं त्यामुळे. त्यानंतर बघा संध्याकाळची वेळ झाली, तर मस्तपैकी आता मी चहा वगैरे घेणार आहे, जरा फ्रेश वाटतं ना ह्यासाठी. तर मस्तपैकी ते चहा ठेवलेला आहे. तोपर्यंत बघते तर बँकेचे लोक अचानकच आले घरी. त्यामुळं तनूचं काय झालं होतं, गेल्या जे त्याचं अकाउंट ओपन केलं होतं तिथं थोडंसं प्रॉब्लेम झाला होता म्हणले ते. त्यामुळे परत ते लोक फोन आला की आम्ही येतोच आहे म्हणून. मग आम्ही काय त्यांना काही नाही म्हणू शकलोच नाही. मग ते आले आणि थोडंसं जे काही काम राहिलं होतं ते केलं आणि मग बँकेचं अकाउंट वगैरे त्याचं ओपन झालं. 18 इयर्स कंप्लीट झालं आहे म्हणल्यानंतर त्याचं बँकेचं अकाउंट ओपन करायचं होतं ना त्यामुळे. तर आता ही ते बाकी काही घरातली कामं वगैरे आता माझी चालू केलेली आहेत मी. आणि हे आमचे ते बाजार भरला होता तिथे ना चकली वगैरे, शेजवान चकली कसली तर असते ना
ते तनिषने मागवले होते. खरं सांगते एकदम मस्त आणि टेस्टी आणि यम्मी असे होते. ते बँकेचे लोक आले, त्यांचं काम ते करून गेले. आता म्हणले आता काय अडचण वगैरे येणार नाही. मला एकदम घाबरल्याने झालं की कसं काय वगैरे, एकदम बँकेचे लोक वगैरे आले. पण तनिष म्हणलं की काय नाही मम्मा, माझ्या अकाउंटला थोडंसं हे झालं होतं, काहीतरी डॉक्युमेंटमध्ये हे झालं होतं, त्यामुळे ते आले होते. आणि तनिषला फोन आला होता ना, मला माहीतच नव्हतं ते येणार आहेत वगैरे, लास्ट मोमेंटला येणार आहेत असं तनिष मला म्हटल्यानंतर मग काय, मग चहा ठेवतच होते. मग ते बेलच वाजली एकदम. मग त्यांच्यासाठी पण मी चहा वगैरे एक्स्ट्राच आणखी परत वाढवला. त्यानंतर सकाळची बटाटे भाजी होती बघ, एकदम मस्त टेस्टी यम्मी झालेली होती. आणि तेच गरम करत होते, कारण ऊन खूप आहे ना, उन्हाने खराब होतात भाज्या वगैरे. तर रिपीट मी गरम करतेच नाही म्हणलं तरी, कारण की ते खूपच खराब होतात ना, त्यासाठी. त्यानंतर इकडे भाजत आहे मी पापड. तर माझ्या मैत्रिणी ॲक्च्युली पापड आम्हाला सगळ्यांनी आम्ही तिच्याकडनं विकत घेतले. तिच्या गावाकडचे पापड वगैरे आहेत ना, ते होते. तर मस्त एकदम यम्मी टेस्टी पापड आहेत बघा. तर पापड अशा पद्धतीने मस्तपैकी गोल आकारामध्ये शेप दिलेला आहे. कसं जरा असंच पापड देतो आपण हमेशा, पण थोडंसं असं वेगळं असं थोडंसं गोल आकार दिला ना, ताटाला पण वाढायला एकदम मस्त आणि छान असं वाटतं बघा. हे बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे. तर एकदम जवळ दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, अरे पिंक कलर कैसे भैया, पिंक कलर कैसे, पहले नहीं था ना? कौन से नंबर पे करना? ये बांटने का कलर ऐसा है, डुप्लीकेट नहीं ना? ऐसे ही बोल रहे हो, बोलो. धंधा करने. ॲक्च्युली 2 दिवस झाला हा आमचा फिल्टर आहे ना ॲक्वागार्डचा, तो खराब झालेला आहे. आता नवीन ऑर्डर केलेला आहे. तो पण बाहेरचं पाणी वगैरे आम्ही मागवत आहे. आता हा फिल्टर तर घेऊन बरेच वर्ष झालेला आहे. तर आता खराब झाला, काय करणार ना, मग बाहेरचं वगैरे मागवत आहे. तर घातलेला आहे मी चष्मा. तर आता वाटेल तुम्हाला काय हिला चष्मा लागला आहे का, तर खरं सांगू का, चष्मा वगैरे मला अजिबात लागलेला नाही आहे. आता सध्या तर डोळे खूप म्हणजे खूप छान मस्त आहेत माझे डोळे, मला सगळं काही दिसतं. पण काय होतं, स्क्रीन टाईम वाढलं ना, थोडंसं मला हे होतं. तर आता स्क्रीनवरती सगळे कामं असल्यामुळे आम्ही एक चष्मा करून घेतलेला होता की म्हणजे का स्क्रीन, म्हणजे जे लोक जास्त स्क्रीन वापरतात ना, त्यांच्यासाठी वेगळा चष्मा देतात ते, जेणेकरून आपल्या डोळे दुखू नये म्हणून, काही डोळे दुखू नये म्हणून फक्त त्यासाठीच राहतं. बाकी कोणतंच रिझन नसतं ते चष्मा वगैरे हे करण्यामध्ये वगैरे. नंबर वगैरे नाही आहे मला अजिबातच. त्यानंतर बघा आमच्या चिकूला खायचं आहे, निमिषला खायचं आहे काळं तिखट आणि चपाती. त्याला खूप अशी काळं तिखट, म्हणजे हा जो काय आमचा सोलापूरचा काळा मसाला आहे ना, त्याची पण रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. काळं तिखट सोलापूर स्टाईलने कसं बनवतात ते तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे. तेच काळं तिखट आहे. त्याला अशा पद्धतीने काळं तिखट आणि चपाती खायची होती, तर मग मी त्याला तिथे देते आहे. कसं बरं मोठे पातेल मोठं कैशवरती. खरं सांगू का, मुलं मोठी झाली ना, आईला कोणाचीच गरज लागत नाही. असं एक म्हणतात ना, जीवनात जो वेळ येतो ना, ते मी आता सध्या अनुभवत आहे. कोणतीही गोष्ट असली ना, मला पटकनी ना, मला जमत नसते ना, माझी पोरं अशी वजनाची वगैरे असताना पटकनी तो काम करतो. आणि मला खरं सांगते इतकं इझी जातो ना, माझा मुलगा मला मदत करू लागायला लागला ना. पण आता मोठा झालेला आहे, त्याला कोणतीही गोष्ट सांगितली ना तो करतो. आणि कधी कधी मला कंटाळा आला ना, ते पण सगळं घरातलं काम वगैरे करायला त्याची तयारी असते. आणि मुलं लहान असते कसं असतं की मुलं लहान आहे, आपण कशाला सांगत पण नाही, मग आपण स्वतः करायला लागतो किती काही झालं तरी. आणि आता कसं झालं की तो असं मोठे जे कामं असतात ना पटकनी करतो. त्याला माहीत असतं मम्माला त्रास होतो असं तसं, म्हणून पटकन तो करायला जातो. आणि मग त्याला तेच म्हणलं की ते जारमधलं पाणी आहे ना, तेवढं माठात वगैरे भरून घे वगैरे. मग त्यांनी तिथे भरून दिलेलं आहे. राहिलेलं पाणी तिथंच साईडला ठेवलं आणि पटकन गेला. त्याला माहीत होतं कॅमेरा चालू आहे वगैरे. आणि कधी कधी माझ्या इच्छे खातीर पण तो कॅमेरा म्हणजे का समोर वगैरे येतो व्हिडिओमध्ये वगैरे. आणि हा आमचा आलेला आहे छोटा पाणी प्यायसाठी. त्याचं काम असतं ॲक्वागार्ड चालू असताना पाणी तोच भरतो करतो छोटा. पण जारचं कसं ते इंग्लिशला एवढं उचलता वगैरे येत नाही ना, त्यामुळे मग तनिषने इथे पाणी वगैरे भरून घेतलं. त्यानंतर जे काही फ्रीजमधलं सामान आहे ते सगळं काय आता मी ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. त्यानंतर बघा इथे लिक्विड घेतलेलं आहे का भांड्यावर, त्यामध्ये एकदम कडक असं पाणी टाकलेलं आहे.
त्यानंतर जे काही माझं ओटा पुसायचा कपडा आहे ना, थोडंसं मला हे वाटत होतं, उग्र वास वगैरे आल्यानंतर बघा आपण किती नाही म्हणतं खाण्यापिण्याचं थोडंसं हे होतंच आणि मग ते वास येतो. मग अशा पद्धतीने ह्यामध्ये डीप करून ठेवायचं कडक पाण्यामध्ये आणि पटकन ते गरम आहे ना तोपर्यंत ते झाकण ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर थोडंसं स्मॅश करून घ्यायचं, एकमेकाला हाताला चोळलं ना खूप छान पद्धतीने ते निघतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर बघा इथे भाजी वगैरे जे आणलेले होते ना, ते सगळ्या भाज्या वगैरे ठेवून घेत आहे. आता काय भाज्या वगैरे एवढं काही नीट करत बसणार नाही, थोडंफार शॉर्टकटमध्ये करणार आहे. तर बघताय तुम्ही भाजी अशा प्रकारे मी इथं कट करून घेत आहे शॉर्टकटमध्ये, जसं पाहिजे तसं आता मी हे करून घेईन. कारण आता सध्या मावशी पण नाहीत माझ्याकडे भाज्यांसाठी वगैरे, तर मला शॉर्टकट करून घ्यावं ना. तर खूप उशीर झालेला आहे, 11 साडे 11 तर झाले असतील. त्यामुळे चला आता फ्रेंड्स, मग आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा. चला बाय बाय, काळजी घ्या, बाय.